तर लातूरमधली ही दृश्य आहेत। लातूरच्या औसा तालुक्यातील उजनी गावामध्ये तेरणा नदीचं पाणी घुसलंय। गावातील जवळपास 60 घरं हे पुराच्या पाण्यामध्ये पूर्णपणे झाकोळलं गेल्याचं आपण पाहतोय। तर संपूर्ण बाजारपेठेमध्ये पाणी घुसलंय। 6000 हेक्टरवरील शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत। थेट उजनी गावातून याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। लातूर जिल्ह्यातल्या उजनी परिसराला प्रचंड मोठा पावसाचा फटका बसलेला आहे। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मी सध्या या उजनी गावामध्ये उभा आहे। जवळपास 60 घरं या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेली आहेत आणि ही जी सगळी बाजारपेठ आहे ती देखील बंद आहे। पुराच्या पाण्याचा फटका या गावकऱ्यांना बसलाय। प्रचंड मोठं नुकसान इथल्या शेती पिकांचं देखील आहे। संसारोपयोगी वस्तू देखील पाण्यात आहेत। ही तेरणा नदी आहे, तेरणा नदीचं पात्र आहे। तेरणा नदीचं पात्र सोडून जवळपास 10 ते 15 पट नदीनं प्रवाह वाढवलाय आणि त्याचा फटका ह्या गावाला बसलाय। काय परिस्थिती आहे शेती पिकांची परिसरात? आमच्या इथं 650 एकर जमीन पूर्ण पाण्याखाली उद्ध्वस्त झालेली आहे आणि ह्याचं पाणी गावामध्ये पसरायचं कारण एक तर नदीचं खोलीकरण नाही आणि जे नॅशनल हायवेचा जो 361 नंबर हायवे आहे त्याचा ब्रिज जो गव्हर्नमेंटने बांधायचं यांना ही दिली होती परवानगी, या लोकांनी आहे त्या ब्रिजची छोट्या डागडुजी केली, त्यामुळे हे गावात पाणी शिरलंय आणि गावाची एवढी वाईट परिस्थिती की आज मूग उडीद हे काढायला आलं होतं, सोयाबीन हे शेतकऱ्याच्या हातातून गेलं आणि या शेतकऱ्याची दिवाळी होती आमची सर्वांची ह्याच्यावरती। आज आम्हाला म्हणजे दिवाळी करायचा हे म्हणजे असं वाईट परिस्थिती आली की आम्ही सांगू नाही शकत। बरं, आता आजच शासनानं लातूर जिल्ह्यासाठी 2,35,00,000ची मदत जाहीर केली आहे। जर धाराशिव जिल्ह्याला तुम्ही एवढी मोठी मदत देता, 2 कोटी मध्ये एवढं तुटकी म्हणजे एकदम कमी मदत आहे। प्रत्येक शेतकऱ्याच्या हिश्श्याला 1000 रुपये सुद्धा येणार नाहीत आणि तुम्ही एवढी कमी रक्कम कशी दिवाळी करणार आहे सर? सांगा, दिवाळी होणार नाही ना आमची त्याच्यामध्ये। माझा सरकारला प्रश्न आहे, 2 कोटीत लातूर जिल्ह्यात केवळ 1000 रुपये येईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। मात्र अतोनात नुकसान आहे। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास पूर्ण ह्या पुराच्या पाण्यामध्ये गेलाय। काल परवा उद्या परवा दिवाळी येणार आहे, मात्र दिवाळी आधी ही परिस्थिती निर्माण झाली आहे। काय परिस्थिती आहे व्यापारात? सर, व्यापाराची परिस्थिती जर बघितली तर आता हे असं 4 दिवस झाला असं परिस्थिती आहे, इथं कुठलं काहीच नाही आणि 4 दिवसांनंतर असंच बंद ठेवून आता 2 दिवस झालं तर बंद आहे, परत पाऊस चालू आहे। व्यापाऱ्यांनी काय करायचं? रात्रभर जागायची पाळी आली आपलं सामान वाचवण्यासाठी। शासनाची मदत तर आतापर्यंत आलीच नाही, पण इथून बी काय अपेक्षा ठेवायची आपण? त्यांनी आता पंचनामे करून सगळे देऊन बर असं होतंय कधी कधी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।